बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। या व्हिडिओद्वारे त्यांनी अजित पवारांच्या कार्याचा सखोल आढावा घेत ते आपल्या कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली आहे। आज त्यांच्या उणिवेची वेदना मनाला सतत जाणवते, पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेलं बळ मला आणि आपल्या सर्वांना पुढे जाण्यासाठी नवी प्रेरणा देत राहील असंही त्यांनी म्हटलं। अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं। या घटनेला आज 1 महिना पूर्ण झाला, पण त्यांच्या मृत्यूविषयी व्यक्त करण्यात येणाऱ्या शंका कुशंका थांबलेल्या नाहीत। सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा दावा केलाय। या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज एक व्हिडिओ पोस्ट करत ते आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली आहे। सुनेत्रा पवार आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांची आठवण करताना म्हणाल्या, जीवाभावाचा माणूस, माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती हेच अजितदादांचं खरं व्यक्तिमत्व होतं। जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास हेच त्यांच्या जीवन कार्याचं खरं विश्व होतं। स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व अशी त्यांची वेगळी ओळख होती। प्रत्येक समाज घटकाला आधार देत त्यांनी सातत्याने विकासाचं राजकारण जपलं। आज त्यांच्या उणिवेची वेदना मनाला सतत जाणवतीये, पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेलं बळ मला आणि आपणा सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील। अजित पवार यांचा अपघात धोक्याने झाला की धोक्याने हे आमचंही म्हणणं आहे। अजित पवार यांच्या अपघाताचं गांभीर्य राज ठाकरेंनी ओळखलं, त्यांनी काही ताशेरे ओढले असतील तर ते फार महत्त्वाचं आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। आमदार सरोज अहिरे यांचं वक्तव्य काही राजकीय नव्हतं, ते सहज बोलल्या। अमोल मिटकरी म्हणाले की रोहित पवारांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अपघातात गेले आहेत, त्यामुळे रोहित पवार जे करत आहे त्याला स्टंट म्हणता येणार नाही। ते न्यायासाठी अनेकांच्या भेटी घेत आहेत, ते VSR आणि DGCAवर FIR का होत नाही म्हणून धडपड करत आहेत, त्याला स्टंटबाजी म्हणू शकत नाही। अमोल मिटकरी म्हणाले की अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण होतोय, पण आजही विश्वास बसत नाही की अजितदादा आपल्यातून निघून गेले असतील। महाराष्ट्रातील जनतेच्या संवेदना पूर्वी होत्या त्याप्रमाणेच आहेत। जनतेच्या मनातील शंकांचं काहूर काही मिटत नाही। विमान अपघातानंतर ठोस असं काही तपास सुरू झाला नाही। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी FIR नोंदवून न घेणं हे दुर्दैवी फलित आहे। वैमानिकाचा संशयास्पद रेकॉर्ड होता, त्याचा खुलासा झालेला नाही। अमोल मिटकरी म्हणाले की विमानातील बेकायदेशीर बदल, CBR मधील फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेलं नुकसान, आता तो सुरक्षित आहे असं म्हणता आहेत। BSR कंपनीचे राजकीय कनेक्शन, हवामानाचे चुकीचे अंदाज होता की वैमानिकावर काही दबाव होता। बारामतीच्या विमानतळावर अनेक वेळा अजित पवारांचे विमान उतरले होते, तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांना आणि त्यांच्या वैमानिकांना संपूर्ण माहिती होती। शेवटच्या क्षणी प्रवासाचे साधन बदलणं असो की ऑपरेटर कंपनीची संशयास्पद भूमिका, यामध्ये काही घातपात झाला आहे का की काही सुसाईड बॉम्बर होता का? पोलीस तपासाऐवजी CBIकडे धाव घेण्याची कारणं काय, असे अनेक सवाल मिटकरी यांनी केलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। अजितदादांच्या अपघाताबाबत जनसामान्यांच्या मनात असलेल्या सर्व शंकांचं निरसन झालं पाहिजे। गरज पडल्यास या तपासासाठी जागतिक स्तरावरील निष्णात संस्थांची मदत घ्यावी, पण सत्य लवकरात लवकर समोर आलं पाहिजे अशी मागणी तटकरे यांनी केली आहे। सुनील तटकरे म्हणाले की विमान अपघाताचा तपास करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये। आजवर या प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित केले गेले त्या सर्व बाबींचा सखोल तपास व्हावा। भारत सरकारच्या स्वायत्त संस्था आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत चौकशी सुरू आहेच। शिवाय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच CID चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तपासाच्या प्रक्रियेवर बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही केवळ मागणी करून थांबलेलो नाही, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याची विनंती केली होती।
मुख्यमंत्र्यांनीही तत्परता दाखवत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे ही मागणी वर्ग केली असून त्यानुसार आता सीबीआय तपास सुरू झालाय. अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना तटकरे भाऊक झाले. त्यांनी सांगितलं की अजितदादा आणि माझा परिचय 1991 पासूनचा आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी आमच्यात झालेली 2 तासांची चर्चा आजही स्मरणात आहे. त्यांनी मला राजकारणात अनेक संधी दिल्या. माझी लोकसभा लढण्याची इच्छा नसतानाही केवळ त्यांच्या शब्दाखातर मी निवडणूक लढलो. मात्र यश मिळाल्यानंतर दादांचा असा अपघाती मृत्यू होणं हे धक्कादायक आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कोणीही पतंगबाजी करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद आणि प्रतिष्ठेचा तथा त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा असं ते म्हणालेत. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत आहेत. विशेषतः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेविषयी काही महत्त्वपूर्ण खुलासे आणि पुरावे सादर करून या प्रकरणात घातपाताचा संशय असल्याचा ठाम दावा केलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना उपरोक्त आवाहन केलंय. मुख्यमंत्री म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझं पत्र जोडून DGCAकडे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. पण अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी करू नये, कारण हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे त्या व्यक्तीच्या पद आणि प्रतिष्ठेचा आपण विचार केला पाहिजे. विशेषतः त्याच्या कुटुंबियांच्या प्रतिष्ठेचाही या प्रकरणी विचार झाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करू नये असं मला वाटतं. या प्रश्नावर याहून अधिक मी बोलू इच्छित नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. अशातच आमदार अनिल पाटील यांनी आमदार रोहित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर निशाणा साधलाय. अपघाताबद्दल गोपनीयता न बाळगता वेगवेगळे व्हिडिओ आणि सादरीकरण प्रेझेंटेशन दाखवून एका प्रकारे दोषींना मदतच केली जातेय असा खळबळजनक आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. अनिल पाटील म्हणाले की जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांना अशा सादरीकरणातून मदतच होऊ शकते. त्यापेक्षा रोहित पवारांकडे जी काही माहिती असेल ती त्यांनी थेट तपास यंत्रणांना द्यावी, जेणेकरून सत्य समोर येईल आणि संबंधितांवर कारवाई करता येईल. आमदार लवांडे यांच्या टीकेचा समाचार घेताना पाटील म्हणाले, आम्हाला भाजपला खुश करण्याची कोणतीही गरज नाही. आम्ही NDAमध्ये भाजपसोबत आहोत ही वस्तुस्थिती आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाच्या दबावाखाली आहोत. अजित पवार हे कधीच कोणाच्या दबावाखाली आले नाहीत आणि ते कोणाला घाबरले नाहीत. आमच्या 4 नेत्यांवर टीका करणाऱ्यांनी सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी काय दबावाखाली काम केलं का? नाही. आम्ही सर्वजण अजितदादांच्या परिवारासोबत निष्ठेने आहोत. तपासाबाबत माहिती देताना अनिल पाटील यांनी सांगितलं की बारामती पोलीस ठाण्यात या अपघाताची ED ॲक्सिडेंटल डेथ दाखल करण्यात आली आहे. विमानातील तांत्रिक दोष शोधण्यासाठी AIIB माहिती घेत आहेत, तर DGCAकडून अनियमिततेचा तपास सुरू आहे. तर कुठे घातपात झाला का हे शोधण्याचं काम सुरू आहे. आपण जोपर्यंत कन्क्लुजनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गोपनीयता ठेवली गेली पाहिजे. ती या प्रकरणी ठेवली गेली आहे. यामध्ये अजून कोणी दोषी आहे का हे अहवाल आल्यानंतर पुढच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडता येतील. VSR कंपनीकडे स्वतःचं विमान कमी आहे. ते राजकीय नेत्यांची विमाने आपल्याकडे ठेवतात. फडणवीस यांनी काल प्रवास केलेलं विमान त्यांचं स्वतःचं असेल असे उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. अजित पवार यांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांनी बोललं पाहिजे. सुनेत्रा पवारांनी यावर बोललं पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूची FIR घेत नाही म्हणजे काय असा सवाल राऊत यांनी केलाय. संजय राऊत म्हणाले की अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी VSR कंपनी ही आरोपी नंबर 1 आहे, तर DGCA हे सहआरोपी आहे. या दोघांची गुन्हेगारी संदर्भात जी हातमिळवणी आहे त्यातून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे, म्हणून त्यांची चौकशी केली जात नाही. VSR कंपनीमध्ये अज्ञात भागीदार कोण आहेत? तर आंध्रातील काही राजकारणी, महाराष्ट्रातील काही राजकारणी आणि अत्यंत महत्त्वाचं काही उद्योगपती हे बेनामी कंपन्यांचे भागीदार आहेत. DGCA ही देशातील सर्वात भ्रष्ट संस्था आहे.
अहमदाबादमध्ये 300पेक्षा जास्त बळी त्यांच्याच हलगर्जीपणामुळे गेले आहेत. अजित पवारांचा बळी त्यातूनच गेलाय. काही दिवसांपूर्वी एअर ॲम्ब्युलन्स कोसळली होती, ते सुद्धा DGCAचे पाप आहे. संजय राऊत म्हणाले की अजित पवार यांच्यासह 40 जण भाजपसोबत गेले, कारण क्लोजर रिपोर्ट झाला नाही. जरंडेश्वर कारखान्याचा विषय अजित पवार असताना बंद झाला नाही. ती फाईल दिल्लीला गेली. अमित शहा यांनी ते नव्याने चौकशी करा असे आदेश दिले. त्यातून अजित पवार अस्वस्थ होते, म्हणून त्यांना माघारी जायचं होतं. कारण ज्या कारणासाठी मी भाजपसोबत आलो ती फाईलच बंद होत नसेल तर कशासाठी थांबायचं असं त्यांना वाटत होतं. शिखर बँकेसंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानं थांबली होती. आता अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आला आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत आणि हवाई हल्ल्यांचे सायरन वाजत आहेत. इस्रायली डिफेन्स फोर्सने इराणवरील हल्ल्याची माहिती देताना याला प्रतिबंधात्मक हल्ला प्रिव्हेंटिव्ह अटॅक म्हटलंय. हल्ल्यानंतर इराणने सर्व उड्डाणे थांबवले आहेत आणि हवाई हद्द एअर स्पेस रिकामी केली आहे. याकडे इस्रायलमध्येही हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू येत आहेत. संवेदनशील परिसर रिकामे केले जात आहेत. लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर अल जजीराने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की ही अमेरिका आणि इस्रायलची संयुक्त लष्करी कारवाई आहे. या अंतर्गत इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर खामेनेई यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. इस्रायलने इराण विरुद्धच्या आपल्या नवीन मोहिमेला लायन्स रोर, सिंहाची गर्जना असं नाव दिलंय. हे नाव इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी निश्चित केलं आहे असं सांगण्यात येत आहे. सैन्याने या हल्ल्यासाठी आधी दुसरं नाव ठेवलं होतं. हा हल्ला इराण आणि अमेरिकेदरम्यान अणुबॉम्बच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची धमकी दिली होती. शुक्रवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ इस्रायल सोडण्यास सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितलं की गेल्या 12 वर्षात भारताने आपली आंतरिक शक्ती ओळखली आणि स्वतःला मजबूत केले. याच आत्मविश्वासाने विकसित देश आता भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी पुढे येतोय. न्यूज 18 रायझिंग भारत समिटला संबोधित करताना ते म्हणाले की जर भारताने आपली क्षमता ओळखली नसती आणि संस्थात्मक सुधारणा केल्या नसत्या तर कोणताही देश त्याच्यासोबत व्यापार करार करण्यास तयार झाला नसता. पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं की काँग्रेसची मतं चोरीला जात नाहीत, तर देशातील जनता आता काँग्रेसला मत देण्यायोग्य समजत नाही. हा सिलसिला 1984 नंतर सुरू झाला. आधी तर मिलेनियन्सनी काँग्रेसला धडा शिकवला आणि आता जेनझी देखील तयार आहेत. पंतप्रधान म्हणाले, कोणत्याही देशाची क्षमता अचानक विकसित होत नाही, तर ती पिढ्यानपिढ्यांच्या ज्ञान, परंपरा, परिश्रम आणि अनुभवातून निर्माण होते. ते म्हणाले पुढं, स्वातंत्र्यानंतरही काही लोकांनी वसाहतवादी मानसिकता जपली, ज्यामुळे देशात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती. मोदींनी 2014 पूर्वीच्या काळाचा उल्लेख करत सांगितलं की जर देश फ्रेंजाईल 5मध्ये गणला जात राहिला असता आणि धोरणात्मक निष्क्रियता कायम राहिली असती तर जागतिक स्तरावर भारताला गांभीर्याने घेतलं नसतं. ते म्हणाले की देशात नवीन ऊर्जा आली आहे आणि भारत आपल्या गमावलेल्या संधी पुन्हा मिळवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.